नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलमध्ये। तर आज आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत की जे काही प्रधानमंत्री आवास योजना होती, तर त्या आवास योजनेमध्ये काही नवीन निर्णय त्या ठिकाणी राज्य शासनाने घेतलेला आहे। तर तो निर्णय नेमका काय आहे तर तो आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, गावठाणातील प्रकल्प बाधितांना काही आर्थिक पॅकेजेस त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत किंवा ते कोणते पॅकेजेस असणार आहेत, त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना जी काही आहे तर ती आता घराऐवजी 1,65,000 रुपयाचा निर्वाह भत्ता किंवा निर्वाह निधी आपल्याला त्या ठिकाणी देणार आहेत। तर नेमकी या निर्वाह भत्त्याची किंवा निर्वाह निधीची पात्रता नेमकी काय असणार आहे किंवा याच्यामध्ये आपण कसा या योजनेचा या ठिकाणी लाभ घेऊ शकू, तर या गोष्टींची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत। पहा, मंत्रिमंडळ निर्णय 10 जानेवारी 2024 ला झालेला। आपला व्हिडिओ थोडासा लेट झाला। व्हिडिओ लेट करण्यामागचा हेतू असा होता की GR याची वाट या ठिकाणी आपण बघत होतो, पण GR या ठिकाणी आलेला नाही आणि तो यायला थोडे दिवस त्या ठिकाणी लागतील कारण निवडणुका आलेल्या आहेत। GR आल्याशिवाय राहणार नाही। बघा, तर 10 जानेवारीचा निर्णय आहे, त्या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की गावठाण प्रकल्प बाधितांना खालीलप्रमाणे आर्थिक पॅकेजेस त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत। तर प्रधानमंत्री आवास योजनेतील निकषांप्रमाणे बांधलेल्या घरांऐवजी आता 1,60,000 रुपयाची निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। निर्वाह भत्ता किंवा बांधील स्थलांतरित कुटुंबाला दरमहा 1 वर्षासाठी 3,000 रुपये, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या कुटुंबांना अतिरिक्त 50,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। वाहतूक भत्त्यामध्ये काय, तर बघा, प्रत्येक बाधित स्थलांतरित कुटुंबाला 50,000 रुपये वाहतूक खर्च त्या ठिकाणी मिळेल। पशुधन म्हणजेच गोठा असणाऱ्यांना किंवा छोट्या दुकानदारांना एका वेळची आर्थिक मदत म्हणून 25,000 रुपयाची मदत त्या ठिकाणी केली जाणार आहे। त्याचबरोबर कारागीर असेल किंवा छोटे व्यापारी असतील तर यांना एक वेळचे अनुदान 50,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे। घर बांधल्यानंतर एक वेळचा पुनर्स्थापन भत्ता 50,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। तर नेमकी याचा क्रायटेरिया काय आहे किंवा याची नेमकी आपण ज्याला निकष म्हणू, तर ते निकष नेमके काय असणार आहे, आपल्याला कोणता आपण त्यामध्ये बसतो का, तर हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आता शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती त्या ठिकाणी जाऊ। तर ऑफिशियल वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत। महासंवाद मंत्रिमंडळ निर्णय 10 जानेवारी 2024 चा निर्णय आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या निर्णयामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील निकषांप्रमाणे बांधलेल्या घरांऐवजी 1,65,000 रुपये आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत, निर्वाह भत्ता म्हणून मिळणार आहेत। तर त्या ठिकाणी बघा, बाधित स्थलांतरित कुटुंबाला दरमहा एका वर्षासाठी 3,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना अतिरिक्त 50,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। त्याचबरोबर वाहतूक भत्ता जर आपण बघायला गेलो तर प्रत्येक बाधित स्थलांतरित कुटुंबाला वाहतूक खर्च 50,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे। पशुधन असणाऱ्यांना किंवा छोट्या दुकानदारांना द्यावायची आर्थिक मदत म्हणून त्या ठिकाणी गोठा किंवा छोटी दुकान असणाऱ्या कुटुंबाला एका वेळची आर्थिक मदत म्हणून एक टप्पी किंवा एक रकमी 25,000ची मदत त्या ठिकाणी केली जाणार आहे। त्याचबरोबर छोटे कारागीर असतील किंवा छोटे व्यापारी असतील तर यांना एक वेळची 50,000 रुपये अनुदान त्या ठिकाणी दिले जाणार आहे। त्यानंतर येतं पुनर्स्थापन भत्ता त्या ठिकाणी येतो। घर बांधल्यानंतर एक वेळचे पुनर्स्थापन भत्ता म्हणून 50,000 रुपये एक रकमी त्या ठिकाणी मिळणार आहे। ही दर्शवण्यात आलेली रक्कम तसेच नागरी सुविधांवर अपेक्षित एकूण खर्च प्रति भूखंडाप्रमाणे व त्या व्यतिरिक्त त्यावर 25% वाढीव रक्कम याप्रमाणे आर्थिक पॅकेज म्हणून त्या ठिकाणी दिले जाणार आहे। ज्या बाधित गावांसाठी नवीन गावठाण विकसित झालेले असेल परंतु प्रकल्पग्रस्त स्थलांतरित झालेले नाहीत, अशा प्रकरणी जे प्रकल्पग्रस्त आर्थिक पॅकेज घेतील त्यासाठी तयार करण्यात आलेला भूखंड लिलाव करून त्यामधील उत्पन्न प्रकल्प संस्थेला ज्यांनी प्रकल्पासाठी खर्च केला असे परत त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीचं पॅकेज या ठिकाणी राज्य शासनाने आपल्या सगळ्यांसमोर त्या ठिकाणी आणलेलं आहे की ज्या माध्यमातून आपण जो काही आहे मित्रांनो, या संदर्भातला ज्यावेळी GR शासनाने निर्गमित केला त्यानंतरचं जे काही निकष असतील किंवा जे काही निधी ऍड झाला असेल किंवा कमी करण्यात आलेला असेल किंवा त्याचबरोबर नवीन निकष काय जोडण्यात आलेले असतील, तर या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत। तर त्यासाठी ज्यावेळेस GR निर्गमित झाला त्याच्यानंतर लगेचच आपला व्हिडिओ या ठिकाणी येईल। त्यासाठी आपल्याला करायचं काय, तर आमच्या चॅनलला एक सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना किंवा इतर शेतकरी त्या ठिकाणी पाठवायचा, जेणेकरून त्यांची सुद्धा त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि आपण नवनवीन योजना असतील किंवा नवीन माहिती असेल या चॅनलवरती कायम सादर करत असतो। तर त्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।